नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली, ग्लोबल न्यूज त्या पद्धतीनं पॉझिटिव्ह होती। काल US फेडरल रिझर्वची मीटिंग झाली आणि ऑलमोस्ट 0.25 बेसिस व्याजदरामध्ये कट झाली, कमी करण्यात आले व्याजदर। कालही मी व्हिडिओमध्ये बोललेलो की 0.25 बेसिस व्याजदर कट होतील, पण बघणं गरजेचं आहे की फर्दर रेट कटचा पाथ कोणत्या पद्धतीनं फेडरल रिझर्व देईल। आणि फेडरल रिझर्वनं यावर्षी 2025मध्ये आणखी 2 व्याजदर कपाती होण्याची शक्यता वर्तवलेली आहे। म्हणजे येणाऱ्या दोन्ही मीटिंगला 0.25 बेसिसचा इंटरेस्ट रेटमध्ये कट येऊ शकतो आणि हे मार्केटसाठी एक चांगलं पॉझिटिव्ह रिझन ठरलं। ओव्हरऑल व्याजदर कमी होणं US मध्ये हे इंडियन इक्विटी मार्केटसाठी पॉझिटिव्ह होते, कारण FI जे आहे ते निश्चित या मूव नंतर मला वाटतं थोडं बाईंगला येऊ शकतात ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम। त्यामुळे ओव्हरऑल मार्केट या धर्तीवर अमेरिकेच्या व्याजदर कपातीच्या न्यूजवर चांगलं पॉझिटिव्ह ओपन झालं। 25,400च्या आसपास निफ्टी ओपन झाली। 25,400 मी कालही व्हिडिओमध्ये म्हटलं 25,400 आणि 500 एक रेजिस्टन्स झोन आहे आणि ऑलमोस्ट 25,400च्या आसपासच निफ्टी ओव्हरऑल दिवसभर रेंगाळत राहिला। त्यानंतर थोडीशी क्लोजिंगला डीप आली, पण परत पुन्हा शेवटच्या अर्ध्या तासामध्ये क्लोजिंगच्या रिकव्हरी येऊन 25,400 ज्या रेंजला मार्केट ओपन झालेलं 25,400 25,30च्या आसपास त्या तिथंच येऊन बंद झालं। जवळपास 100 पॉईंटची तेजी निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये 250 पॉईंटची तेजी बघायला मिळाली। सेन्सेक्स 320 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाला। ओव्हरऑल मार्केट जे आहे ते पॉझिटिव्ह बायसमध्ये ट्रेड करत राहिलं। एखादी मायनर डीप इंट्राडे आली, पण ओव्हरऑल मार्केटचा मोमेंटम फेडरल रिझर्वच्या मीटिंगनंतर मात्र निश्चित परत पुन्हा पॉझिटिव्ह राहिला आहे आणि फर्दर हायर लेवल्स मला वाटतं उद्याच्या सेशनला कदाचित बघायला मिळतील जर निफ्टीनं 25,500 क्रॉस केला तर। त्यामुळे उद्याच्या दिवसासाठी ट्रेडिंग लेवल्स बघायला आले निफ्टीसाठी 25,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 25,400च्या वरती 25,500पर्यंत जाईल। 25,500च्या वर मेंटेन राहिला तर फर्दर रिकव्हरी येऊ शकते 25,600 ते 700पर्यंत। त्यामुळे निफ्टीला 25,400च्या अभाव 25,500, 25,500च्या वर सस्टेन झाला तर मात्र 25,600 ते 700पर्यंतची रॅली निफ्टीमध्ये येऊ शकते। अदरवाईज जर 25,400च्या खाली आला, थोडंसं काही प्रॉफिट बुकिंग या सेल ऑफ आला तर 25,300पर्यंत निफ्टी येऊ शकतो। आज दिवसभरामध्ये सुद्धा 25,300पर्यंत आणण्याचा प्रयत्न आला, 25,330पर्यंतचा लो केला निफ्टीनं। तेव्हा 25,400च्या खाली आला तर 25,300, 25,400च्या भाव 25,500 पहिलं टार्गेट, त्याच्यावरती 25,600 आणि 700 या रेंजनुसार निफ्टी उद्या ट्रेड करू शकतं। बँक निफ्टीमध्ये सुद्धा बोलायचं झालं तर 55,500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे। जोपर्यंत 55,500च्या वर आहे 56,000पर्यंतची जागा बँक निफ्टीमध्ये आहे। 56,000 बँक निफ्टीसाठी एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे आणि एक हडल आहे मोठी 56,000, ती क्रॉस झाली तरच बँक निफ्टीमध्ये फर्दर रिकव्हरी येईल। अदरवाईज बँक निफ्टी थोडासा साईडवेज ट्रेड करू शकतो। त्यामुळे बँक निफ्टीमध्ये लोअर लेवलला 55,500 सपोर्ट आहे, हायर लेवलला 56,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। या लेवल्सनुसार तुम्ही उद्या बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता। बघणंही गरजेचं आहे, उद्या वीकेंड आहे, मार्केट खूप 24,800वरनं 25,400पर्यंत आलं आहे। बघणं गरजेचं आहे की वीकेंडला काही प्रॉफिट बुकिंग येते का, ही रॅली इंटॅक्ट राहते। आज NSEमध्ये 1,340 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,436 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 33 शेअर वाढले, त्या बाजूला 16 शेअरमध्ये पडझड आहे। NSEमध्ये वाढणाऱ्या शेअर आणि पडणाऱ्या शेअर्सची संख्या ऑलमोस्ट सेम आहे, मिक्स आहे। निफ्टीमध्ये मात्र वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे। ग्लोबल सेक्टर इंडिसाइजेस बघायचं झालं तर आज बँक्स, IT, फार्मा, FMCG, मेटल या सेक्टर्समध्ये चांगली तेजी बघायला मिळाली। त्या बाजूला एनर्जी आणि रिअल्टी सेक्टरवर थोडासा मायनर दबाव बघायला मिळाला, पण IT आणि बँकिंग सेक्टरच्या जोरावर आज निफ्टीमध्ये चांगली रिकव्हरी आली। त्याच्या पाठोपाठ फार्मा सेक्टरला सुद्धा चांगली 1-1.5% पॉझिटिव्ह मोमेंटम राहिला। ग्लोबल मार्केट ऑलरेडी पॉझिटिव्ह आहेत। युरोपियन मार्केट्स 1% पॉझिटिव्ह आहेत। आपलं ऑलरेडी मार्केट सुरू असताना 1% तेजी युरोपियन मार्केट्समध्ये आहे। 250 पॉईंट डाउ जोन्स पॉझिटिव्ह आहे। फ्युचर्स जर US मार्केट 300-400 पॉईंटची तेजी चांगली केली, 300-400 पॉईंटपेक्षा जास्त, डाउ जोन्समध्ये नॅसडॅकमध्ये 100-125 पॉईंटपेक्षा जर जास्त पॉझिटिव्ह तेजी केली तर मला वाटतं उद्या आपण सुरुवातच पॉझिटिव्ह करू शकतो 25,500च्या आसपास। त्यामुळे जर उद्या 25,500च्या आसपास सुरुवात झाली, 25,500च्या वर मेंटेन राहिलं तर 25,600 किंवा 700, अदरवाईज एखादी मायनर डीप येऊ शकते, प्रॉफिट बुकिंगची डीप येऊ शकते। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।